गुड मॉर्निंग फ्रॉम गोकर्णा. आज आपला आहे डे 3. काल आपण ऑलमोस्ट 6-6:30च्या आसपास गोकर्णामध्ये पोहोचलो होतो आणि गोकर्णामध्ये पोहोचल्यामध्ये जिथं आपण स्टे केला होता तो एक्झॅक्टली तुम्हाला दाखवतो मी. प्रॉपर्टी चांगली आहे, प्राईम आहे आणि ऑलमोस्ट 1,500 रुपये प्राइस आहे त्याची. तर प्रॉपर्टीचं नाव आहे ओके. आणि प्रॉपर्टी चांगली आहे, स्विमिंग पूल आणि छोट्या छोट्या गोष्टी अमेनिटीज आहेत. आणि एक्झॅक्टली इथेच आपल्याला अमेनिटी मध्ये स्विमिंग पूलही भेटतो आणि अशा काही रूम्स आहेत. खूप छान आहे. आपण ती रूम घेतलेली. इंटिरियर म्हणू शकतो किंवा अमेनिटीज ज्या देतात ह्या 1,500 मध्ये खूप छान आहे. छोटा पूल आहे, त्यानंतर ना मोठा पूल आहे. प्राइजेस व्हेरी करू शकतात जर तुम्ही येणार असेल तर. मी डिटेल मध्ये ऍड्रेस टाकतोच याचा आणि कार्डही दाखवतो. आणि आहे स्विमिंग पूल. दिस इज अ स्विमिंग पूल. तिथं आपण स्टे केला होता. बेबी पूल हा एक आहे आणि अशी काहीही अमेनिटीज आहे. आणि आज जे आपण जाणार आहोत ते आहे गोकर्ण महाबळेश्वर टेम्पल. असं प्लॅन आहे, आयटनरी आहे. एक्झॅक्टली आपण बघू आता कसं काय चाललंय. आजचा दिवस आपला पूर्ण फिरण्याचा जाणार आहे. तर आपण भेटू गोकर्ण महाबळेश्वर मंदिरामध्ये. गोकर्ण महाबळेश्वर टेम्पल दर्शनासाठी विचार करत असाल तर 2 गोष्टी लक्षात ठेवा. टी शर्ट आतमध्ये चालत नाही आणि लुंगी घातल्याशिवाय आतमध्ये एंट्री नाही. तर टी शर्ट आणि लुंगी ही कंपल्सरी आहे. लुंगी लुंगी घ्यायला लागेल मग इकडून. हा लुंगी घालून जायचं. अरे हा पहिलंच लुंगी घ्यायची होती राव. इकडे भेटेल की पुढं वरतून बांधायची लुंगी दादा पॅन्टीच्या वरतून. याड झाला का? नाही ना बाबा, थांबते. लुंगी पहिलं बघायला लागला लुंगीवर. अरे पॅन्टीच्या वरतून घालायची किंवा लुंगीवर जिथं भेटेल ना त्यांच्याकडे असेल चेंजिंग रूम वगैरे. घालायची, बरोबर आहे, पण महाग पडती ते फुल बघायला लागल. या प्रवासात आज एक वेगळी गोष्ट आहे, कारण पुढचे शब्द तुम्ही ऐकणार आहात ते माझ्या आवाजात नाही, तर माझ्या लेकीच्या आवाजात. हे एडिटिंग ट्विस्ट तुम्हाला कसे वाटले हे कमेंट मध्ये सांगायचे नक्की विसरू नका आणि कमेंट मध्ये लिहा कसा वाटला हा ट्विस्ट. गोकर्ण महाबळेश्वरांची कथा रावण आणि महादेवांची आत्मलिंग संबंधित आहे, जिथे रावण तपस्या करून महादेवांना प्रसन्न केले आणि आत्मलिंग मागितले. महादेवांनी दिले तर दिले, पण काही अटींवर, जे रावणाने मोडल्यामुळे लिंग गोकर्णामध्ये स्थापित झाले आणि तिथे महाबळेश्वर मंदिर बनले, जिथे तेच आत्मलिंग आजही पूजनीय आहे. आणि हे मंदिर कर्नाटकाच्या किनारी आहे. पुढे लिहिलं काही. पार्किंग किधर है अंकल? तिथंच लुंगी घालून हा लावून टाकून तिकडच. इथे मंदिर आतमध्ये. इथं लावू शकतो का नाही? मंदिर असं विचार काय आता आपण एक्झॅक्टली गोकर्णाच्या मेन बीचला आहे. त्या साईडला बघू शकतात तो पूर्ण समुद्र किनारपट्टी आहे आणि
ही साईड जर बघितलं, ह्या साईडला मंदिर आहे आपलं, जे आपल्याला मंदिरात जायचं आहे. ते एक्झॅक्टली कळस दिसते तुम्हाला समोरच तिकडे. आफ्टर गोकर्ण त्या साईडला मंदिर आहे आणि ह्या साईडला बीच आहे, जर तुम्ही दिसत असाल तर. ऑलमोस्ट ह्यानंतर जो टार्गेट असणार आहे आपला गोकर्णाच्या नंतर ना मुर्डेश्वर, आणि मुर्डेश्वरनं डायरेक्टली आपण जाणार आहे गोवा. मंदिरात जर जायचं असेल तर विदाऊट शर्ट आणि लुंगी हे कंपल्सरी आहे, आणि लुंगीशिवाय तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही. तुम्हाला मंदिराच्या बाहेर लुंगी घ्यायला लागते. हा, ऑफकोर्स तुम्ही पॅन्टीच्या वरती वेअर करू शकतात, पण लुंगी ही कंपल्सरी आहे. जसं मीही टी शर्ट नाही घातला तर चाललेलो आहे. समीराही आमच्या संग, त्यांनी लुंगी घातलेली आहे. लुंगी त्याची बघा, टी शर्टलेस मी आहे. ह्याच्यावर कळलं असेलच तुम्हाला. इथनं पुढे कॅमेरा बंद आहे, कारण काही जागा फक्त अनुभव करण्यासाठी असतात, शूट करण्यासाठी नाही. आणि जर तुम्ही मंदिरात चालला आहात तर कॅमेरा बंदच असलेला चांगला, कारण की देव उघड्या डोळ्यांनी बघायचा असतो, कॅमेऱ्यानी नाही. तर फायनली आपलं दर्शन झालेलं आहे आणि दर्शन करून आपण निघालेलो आहे आता, की आता मुर्डेश्वरला जाणार आहे. इथं मंदिर आहे, मुर्डेश्वर टेम्पल करणार. टेम्पल करून झाल्यावर कपडे आता काय शूज घालू आणि निघू आपण. ऍक्च्युली गोकर्ण हे आहे ना प्रसिद्ध मसाल्यांसाठी आहे. इथं मसाले खूप सारे भेटतात. हे सगळे मसाले. हे कोणतं आहे? गोकर्ण स्पेशल गोकर्ण. ये सब टी है क्या? गोकर्ण महाबळेश्वर कर्नाटकाच्या पश्चिम किनारपट्टीवर वसलेले एक सुंदर आणि आत्मिक अनुभव भरलेले ठिकाण आहे, जेथे निसर्ग आणि संस्कृती एकत्र येत समुद्राच्या लाटापासून ते प्राचीन मंदिरापर्यंत. कर्नाटकाच्या किनाऱ्यावर वसलेले एक शांत गाव, जेथे गर्दीपेक्षा श्रद्धा जास्त बोलते. हे ठिकाण आहे गोकर्ण. गोकर्ण हे फेमस आहे महाबळेश्वर मंदिरासाठी. येथे भगवान शंकराचे अतिशय पवित्र आत्मलिंग आहे. म्हणूनच गोकर्ण म्हणजे फक्त पर्यटन नाही, तर एक तीर्थयात्रा आहे. हा प्रवास शब्दामध्ये मानवणार नाही, तो अनुभवायचा असतो. ट्रॅव्हल ठिकाण, प्रवास जिथे आठवणी बनतात. वेलकम टू गोवा सिंगम. वेलकम टू गोवा. ये मजा है, गोवा आने के बाद मजा बहुत अच्छी आती है. गोवा गोवा है, गोवा जैसा फील किधर नहीं है भाई. पहली बार गोवा आएगा, इसको बोलते गोवा, समझा? इसको बोलते हैं गोवा. इसको बोलते गोकर्ण. ओ माय गॉड, गोवा या गोकर्ण भाई. तूने गोवा बोल के गोकर्ण दिखा तू मेरे को. वही बोला था ना, कहाँ पे गई छोटे यहाँ पे सब लुंगी में घूम रहे भाई. तूने मेरा मजाक बना दिया साले. ऐसा करता कोई दोस्त से? हाँ? गोवा बोल के साला गोकर्ण लेके आया तू मुझे. हाँ? मुंह पे रेत फेंक के मारेंगे तेरे. चल आगे. तर अशा प्रकारे हा आहे गोकर्ण बीच. त्या साईडला टेम्पल आहे. सरळ इथं आलं आणि पुढंच ओम बीच आहे. आता आपण ओम बीचला शूट हे करण्यासाठी जाणार आहे, बघण्यासाठी जाणार आहे. तर लेट्स गो. इथं ड्रोन उडू, इथं नाही ड्रोन उडवायची इच्छा होते माझी. ओम बीचवर ड्रोन उडू आपण. चलो. आत्ता आपण आलोय ओम बीचला. पण तिथे एक रेस्टॉरंट खूप भारी वाटलं दिसते मला. बघा, एक्झॅक्टली बीचच्या बाजूला आहे. आता आपण इथं चहा पाणी करू, थोडंफार चहा पिऊ आणि हे बघा, एक नंबर दिसते आता. ओम बीचवर ना तो ट्रेकिंग एक पॉईंट म्हणतो. म्हणजे ओम बीच ना, ओम ब्रिज पासून कुडले ब्रिज आणि कुडले बीच पासून सरळ ट्रेक एक 8-10 किलोमीटरचा जो तो आहे, तो इथनं असा आहे. म्हणजे ओम बीच आणि इथनंच एंट्री आहे कुडले बीचला. तो एक ट्रेक आहे. ओम टू कुडले ट्रेकिंग पॉईंट आहे पूर्ण हा. तर कोण जाणार असेल तर हा आहे रस्ता, नक्कीच जावा. Home point updated.
असा हा ओम बीच कसा वाटला सांगायचं विषय नका. आता मी जस्ट ड्रोन फ्लाय केला, खूप छान दिसत होता. आता हा जो आहे हा समुद्र आहे, पूर्ण खूप छान आहे ओम बीचचा समुद्र. तर मंडळी आपण निघालेलो आहोत गोकर्णावरनं. माझ्या मागं गोकर्णाचा ओम बीच आणि आफ्टर दॅट वी आर मूविंग टू मित्रा कपना बीच. जैसे ओम बीच से हम निकलते थोड़ा ही आगे आने के बाद एक लेफ्ट टर्न है. जैसे ही ओम बीच से निकलते हैं वहाँ से एक लेफ्ट टर्न है अंदर की तरफ. वहाँ पे एक पुरानी शिवा की गुफा है. गुफाओं के इधर ये ज़्यादा दूर नहीं है, यहाँ पे देख सकते हो इतना हार्डली 200 या 700 मीटर रहेगा ऐसा है. और हम वो देखने के लिए जा रहे हैं एग्जैक्टली शिवा केव. ओल्ड केव्स है वो. हाँ ऐसा रास्ता है भाई केव के लिए जाने के लिए. फॉरेनर्स भी आ रहे हैं यहाँ से. तो भाई अभी हम केव की तरफ पहुंच जाएंगे 2 मिनट में. रास्ता ठीक ठाक है, अगर आपकी ओन बाइक रहेगी तो बेटर रहेगा. यहीं पे पार्किंग है और यहाँ से हम आगे जाके एक्सप्लोर करेंगे शिवा केव को. यहाँ पे पार्किंग है. दिस इज द शिवा केव. अभी यहाँ पे पार्क कर रहे हैं हम. तो एग्जैक्टली यहाँ से एंट्री होती है, गाड़ी यहाँ पे पार्क हो गई है हमारी. तो उधर ही लगा हुआ बोर्ड है. जैसे ही आप अंदर आते हो यहाँ पे बोर्ड दिखेगा आपको ये ऐसा. और यहाँ से एक हार्डली 2 और 3 मिनट्स के बाद यहाँ से थोड़ा ही आगे, यहाँ से थोड़ा आगे जाने के बाद शिवा केव है. तो वो अभी हम एक्सप्लोर करेंगे. यहाँ से पुरानी केव है, एक फील आएगा. तो देखते हैं कि क्या शिवा केव कैसा है. दिस इज द शिवा केव. भाई आता पुण्यामध्ये साली थंडी चालू आहे, पण ह्या साईडला आहे ना उन्हाने जीव घेतलाय. ऊनच खूप आहे. आता शूज काढले आपण. अशी केव आहे. दिस इज केव एंट्रन्स. यहाँ पे भी है. This is a cave. मोबाइल ले और अंदर जा. कौन सा मोबाइल? ये वाला क्यों क्या अंदर जा तो सही देख. चमगादड़ रहेगी भाई. अंदर नजदीक में जा. फक. क्यों डरा रे? चमगादड़ अंदर भाई पुरे. हेच आहे ते शिवा केव, जिथं एक्झॅक्टली एवढ्या दिवसानंतर माझी यायची इच्छा होती. पण आत्ता आम्ही आलेलो आहे. खूप सुंदर आहे. मी ऍक्च्युली एक गोष्ट घाबरलो. पलीकड साईडला माझ्या मित्राने सांगितलं की जाऊन एकदा फक्त लाईट लावून चेक कर काय तिथं. आणि तिथं ऍक्च्युली बॅट्स होते आणि मला लिटरली भीती वाटते बॅट्स पासून. या मनुष्याला कोणीतरी सांगा चुकीची गोष्ट करू नकोस. असे मित्र नकोत. चला हर टाइमी मारायला बसलेले असतात. तर ही अशी शिवा केव आहे. तुम्ही वरतून बघितलं प्रकाश येत होता आणि आतमध्ये एक महादेवांची पिंड आहे. अशी शिवा केव आहे. मी तर म्हणेल कधी जर तुम्ही येतात, जास्त लांब नाहीये ओम बीच पासनं, तर नक्की व्हिजिट करा याला. ऍक्च्युली एकदा बघण्यासारखं आहे की किती जुनी केव आहे आणि कशी डेव्हलप झाली, कशी झाली. आणि वरतून तुम्हाला दाखवतो मी. वरतीवरनं जो प्रकाश येतो तो समय आ जा. दे इधर मेरी तरफ आ जा. इधर क्या इसका केव का भाई? हाँ उधर है. इतना है एक्झॅक्टली. हा एरिया आहे तो जिथनं प्रकाश खाली येतो. आणि इथनं बघू शकतो आपण महादेवांचा एक फोटो आहे. हर हर महादेव. चला आता आपण निघूया. आता आपण डायरेक्ट झालं तर मुर्डेश्वर बाकी राहिलेलं आपल्याला. तर चलो पटापटा कव्हर करायचं आणि आपल्याला गोव्याला निघायचं याच्या पुढे. ओम बीच वहां से याना केव की लगभग दूरी 4-4.5 ही किलोमीटर है. अगर आप प्लान करना चाहोगे
तो प्लान ऐसा करो कि जब आप गोकर्णा पे पहुंच जाओ, गोकर्णा जब भी आप पहुंचो उस टाइम पे सबसे पहले ओम बीच एक्सप्लोर करना, और एक्सप्लोर करने के बाद कुडले ब्रिज, कुडले बीच करके है, वो एक्सप्लोर करना है। आफ्टर दैट याना केव करना। से ही याना केव आपका कंप्लीट होता है तो आप मुर्डेश्वर के लिए निकल सकते हो, और मुर्डेश्वर को सीधा सीधा हाईवे से आप गोवा जा सकते हो। तो इस तरीके से आप अगर प्लान करोगे तो वो बेटर रहेगा, क्योंकि रिटर्न जाते हुए डायरेक्टली आपको हाईवे लगेगा। अगर आप पहले कोशिश करोगे मुर्डेश्वर तो आपको वापस से अंदर आना पड़ेगा और उधर से ही वापस घूम के रिटर्न जाना पड़ेगा। तो अगर मैं कहूँगा याना केव ही पहले, आफ्टर ओम और कुडले बीच जो है उसके बाद ही याना केव करना। हाँ, ये इजी रूट रहेगा। हाँ, जो भी पुणे से आ रहा है उनके लिए इजी रहेगा। मॅप मध्ये बघू शकता आता आपण समुद्र किनारा पट्टीला पोहोचतोय आणि मोस्टली आपण आता मुर्डेश्वरला चाललोय। याना केव आपण कॅन्सल केलं। कॅन्सल करण्याच्या मागं रिझन हे होतं की थोडंसं आउटकस्ट मधनं जावं लागत होतं आम्हाला, तर बाहेरनं जायची गरज होती, पण मग जाऊ दे, कारण की आपल्याला गोवाला जायचं आणि दिवस कमी पडतात आपल्याला एक्सप्लोर करता। तर आता हा समुद्र दिसतोय तुम्हाला, आणि आता आपण 25 किलोमीटर आहे, अर्धा तास तर लागलच, लिटल अर्धा तास मॅक्सिमम असं सांगते, अर्धा तास मध्ये पोहोचू आपण। तर मित्रांनो, आपण ऑलमोस्ट पोहोचलेलो आहे मुर्डेश्वरला। समोर महादेवांची मूर्ती दिसतीये, पण काम चालू आहे तिथं राव। ठीक आहे, चलो चालतंय, बघू आपण। आपल्याला ड्रोनही उडवायचा आसपासला, तर ड्रोन उडूया। लेट्स सी। पाण्याचं कुंड, वाव, एक नंबर बाई, मस्त बनवले का बघून। हा, अच्छा, इथे पण लुंगी लागणार आहे का? हा ठीक आहे, लुंगी घालू। आपल्याकडे लुंगी आहे, आपल्याकडे जीन्स पण नाही चालत। ठीक आहे, बघू आता। दे ना त्याला, कॅश दे दादा, करतो। हा, फ्री, ओके, किधर है? अंदर है, इधर ही है कि किधर है? छाव में लगाएंगे फिर अपन। तर फायनली आपण मुर्डेश्वरला पोहोचलेलो आहे। तर मुर्डेश्वर ॲक्च्युली स्वतःच्या डोळ्यांनी जेवढे बघायला भारी दिसतं तेवढं एक नंबर आहे। फक्त बघा, हे मुर्डेश्वरचं आहे। मान वरती करून 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 एवढं उंच आहे। तर एक्झॅक्टली 3 वाजता मंदिरासाठी जे दरवाजे ते ओपन होतात, आणि लिफ्टची प्राइसेस आहे चिल्ड्रन 10 रुपये, आणि अडल्टसाठी चिल्ड्रन जर असेल तर 10 रुपये प्राइस आहे लिफ्टची, आणि अडल्टसाठी 20 रुपीज। सर, मंदिर का टाइमिंग कुछ है? 3 बजे खुलेगा, और 3 से 3 ते 8 असणार आहे टायमिंग। आणि एक्झॅक्टली जर बघितलं 3 ते 8 टायमिंग असणार आहे हे मंदिर आहे। ॲक्च्युली हा वेटिंग एरिया आहे, आणि आपण एक्झॅक्टली थांबलेलो आहे इथे। नमः शिवाय। शिव शंकराय शुद्धाय नीलकंठाय धीमहि भक्तवांछितदातारं नमः कैलासवासिने।
सद्गुणदेवाय त्रिपुरान्तकाय नमो नमः भवभयहरकरुणाकराय अनन्ताय नमो नमः नमः करालवदनाय कालसंहारकारिणे भक्तरक्षमूलेनाथ त्रिनेत्राय नमो नमः मुर्डेश्वरच्या समोरच हे एक्झॅक्टली बघण्यासारखं आहे. ॲक्च्युली विहीर म्हणू शकतो, बावडी म्हणू शकतो, कारण की स्टेअर्स केलेले आणि खूप छान दिसतं ॲक्च्युली. एक असा अनुभव जो मी कधीही विसरणार नाही. मी गोकर्णा मुर्डेश्वरनं गोव्याच्या दिशेने निघालो होतो. रस्ता अगदी शांत होता. साधारण 50 किलोमीटर बाईक चालवल्यानंतर मी एका छोट्याशा चहाच्या टपरीवर थोड्या वेळ थांबलो आणि नेमकंच त्यावेळी मुर्डेश्वर वरून पणजीला निघालेल्या 2 ते 3 बस तिथे येऊन थांबल्या. बस मधली मुले खूप खुश होती. ते एकामेकाशी आनंदाने बोलत होती आणि स्पीकरवर गाणेही वाजत होते. तो आनंदाचा क्षण अचानक मध्ये एक गाणे असे लागले जे थेट माझ्या मनाला भिडले. ते गाणे ऐकताच मी माझा प्रवास विसरलो आणि वेळ जणू तिथेच थांबली. त्या क्षणी मी स्वतःला रोखू शकलो नाही. मी त्या मुलांकडे गेलो आणि त्यांच्यासोबत मनापासून नाचू लागलो. दिस इज कॉल्ड फन. त्या क्षणी मला कोणताही व्हिडिओ काढायचा नव्हता किंवा मला काही दाखवायचं नव्हतं. मला फक्त तो क्षण जगायचा होता. त्यावेळी आयुष्य मला एकच सांगत होते, आता जग. हा जो क्षण आहे तो जग. खरंच प्रवास म्हणजे फक्त एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणे नसते. कधी कधी कुठं पोहोचण्यापेक्षा वाटेत मिळालेला आनंद जास्त महत्वाचा असतो. सुमारे संध्याकाळचे 4 वाजले. मुर्डेश्वर मागे पडले. समोर गोवा होता, पण हे रस्ते सहज नव्हते. अंधार हळूहळू गडद होत चालला होता. रस्ते अरुंद होते, पण प्रत्येक वळण थोडे थोडे सावधान करत होते. लो लाईट मध्ये कॅमेरा जरी शांत होता, पण मन हे पूर्ण जागे होते. मध्येच या शांततेत एक छोटासा टाइमलॅप्स मिनी रेकॉर्ड केला. कारण काही प्रवास फक्त अनुभवायचे असतात. रात्रीचा हा प्रवास तेच थांबतोय, पण गोव्याची सकाळ या रात्रीचा खरी गोष्ट सांगणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो.